हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सच्चिदानंद पदवे गेले सच्चिदानंद पदवे गेले सच्चिदानंद पदवे गेले विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावडले करो स्वर्गाचे निशाणे करो स्वर्गाचे निशाणे विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी धन्यामी जन्मावो दास कृपाचा झालो तुका मने पावने करू स्वर्गाची शाने धन्यामी जन्मावो दास कृपाचा झालो मायो मिटे ते मरत्या वर पंपरला दादा पंपरला समागत तमनन कंदम परब्रह्म पांडुरंगा Hello.
विठोबाचे पाय धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो प्रस्थळी तनुरूपी सेवे करता निवडलेला या लोकांमध्ये जन्माला आल्याच्या समस्त मानवाच्या कल्याणाकरिता खऱ्या अर्थाने पंचवेद विद्यमान केला. बोलताना माझ्या माईकचं कमी करा. समस्त मानव जातीच्या कल्याणाकरिता आपला देह अखंड झिजवणार ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं असे महाराष्ट्रातील एक अद्वैत साधू जगदवंदनीय जगदमान्य विश्वसंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मानवी नरदेहाला आल्याच्या नंतर किंबहुना हे मिळालेलं मानवी शरीर किती महत्वाचं आहे आणि या मिळालेल्या मानवी नरध्यानं या मानवी नरध्याची यती कर्तव्यता साध्य करीत असताना खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा माझा कसा होईल नवे नवे या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आमचं जे सार ज्याच्यामध्ये आहे आमचं हित ज्याच्यामध्ये आहे ते करायला लावणारा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आता अजून थोडा वेळ कमी करा. आता इथे जेवढी माणसं उपस्थित आहेत तेवढ्या सर्वांना ज्ञात आहे काय कशाच्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा आहे. तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्यानं परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. तो कैलासवासी हरिभक्तीपरायण भगवान रघुनाथ टेकवडे वय वर्ष 90 वर्षापर्यंत मानवी इहलोकातलं जीवन जगत असताना 1 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यातून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. चालता बोलता माणसं आपल्यातून जातात. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. आले आपणही प्रत्येक जण एक ना एक दिवस त्या वाटेवरती आहोत. या न्यायानं त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या परिवारामध्ये पत्नी या ठिकाणी गंगा भागीरथी जनाबाई भगवानराव टेकवडे एक पत्नी आहेत. त्याही मला असं गणेशदाजींनी सांगितलं की 5 महिन्यापूर्वी त्याही अनंताच्या प्रवासाला गेल्या. कैलासवासी सुलाबाई भगवानराव टेकवडे 2 मुलं आहेत. रघुनाथ भगवानराव टेकवडे परशुराम भगवानराव टेकवडे 2 मुली आहेत. सुनीताताई आणि आमच्या वनिताताई नागवडे. सुना आहेत, नातवंडे आहेत. सर्व इष्ट मित्र आप्तेष्ट सर्व परिवार या परिवाराचे सर्व हितचिंतक समस्त ग्रामस्थ रावडी आणि रावडी परिसरातील सर्व या परिवाराचे पाहुणे नातेवाईक आणि आपण सर्वजण उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी तुमच्यातून आमच्यातून जाऊन होतोय. आलोय या मृत्यू लोकामध्ये जन्माला मिळालाय मानवाचा जन्म. हो पण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगातून तुमच्या आमच्या समोर एक भूमिका स्पष्ट करतात. मिळालेला हा मानवी जन्म किती महत्वाचा आहे. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज या देहाच्या संबंधानं बोलताना महाराज म्हणतात की यह लोकीचा हा देह म्हणजे यह लोकातला. आता आपण ज्या लोकांमध्ये जीवन जगतो त्याला कोणता लोक म्हटलेलं आहे? कीर्तन ऐकत आहे ना सगळे? खुर्चीवर बसलेले मंडळी कीर्तन ऐकत आहे ना? हो 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 मग काही हरकत नाही. हो
आपण ज्या लोकांमध्ये जीवन जगतो त्याला मृत्यूलोक असं म्हटलेलं आहे. आणि मृत्यूलोक का म्हटलंय तर इथं आलेल्या प्रत्येक जीवाचा नाश ठरलेला आहे. राहण्याकरता कुणी आलेला नाही. ए दौरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. कोण आला राहण्याकरता? अरे राहण्याकरता कुणीच नाही. नवे नवे अगदी इच्छा मरणी होते. कोण? आ म्हणा नवनाथ महाराज. कोण इच्छा मरणी कोण होते? भीष्माचार्य. हो, भीष्माचार्यांनी सुद्धा एक दिवस मृत्यूची इच्छा व्यक्त केली. आणि माणूस मृत्यूची इच्छा व्यक्त करतोच. हो, असं लगेच मरावा असं कुणाला वाटत नाही. हो, पण माणूस मृत्यूची इच्छा व्यक्त करतोच. हो, जावाय बापू टाळ गळ्यात घ्या. टाळ अग तसा शबास. विठाला विठाला आज आमचे जावई टाळ घेऊन आज 2-3 वेळा माझ्या पायात पडले आल्या आल्या. त्यांची चूक नाही, त्यांना माहिती आहे पुढचा काळ घेणारा फार भयानक. आतापासूनच मामाला लाडी गुडी लावली पाहिजे. विठाला त्याला असं वाटायचं पण काय माहिती सारा गाव मामाचा, पण मामा आहे का नाही कामाचा. मामा अगदी कामाचा आहे. काय सांगत होतो मी आपल्याला? शाबास. मिळालेला हा मानवी जन्म इहलोकातला अत्यंत महत्वाचा आहे. अरे भल्या भल्यांना मिळाला नाही, नवे नवे भले भले नाही, ब्रह्मादिकाला सुद्धा हा मानवी जन्म मिळाला नाही. ब्रह्मादिकांनी इच्छा व्यक्त केली आम्हाला मृत्यू लोकामध्ये मानवाचा जन्म मिळावा. म्हणले का हो, असं मानवाच्या जन्मात विशेष काय म्हणून तुम्हाला मृत्यू लोकामध्ये मानवाचा जन्म मिळावा असं वाटतं. हो, मग तुम्ही आता ज्या ठिकाणी आहात, हो, भगवान परमात्म्याचं ठिकाण कोणतं? भगवान परमात्मा कुठं असतो? हा, वैकुंठात. परमात्मा कुठं? वैकुंठात. मग म्हणले वैकुंठात तुम्हाला आता नेमकी कशाची कमतरता वाटती आणि ती मृत्यू लोकात असं वाटतं? भगवान परमात्म्याने सांगितलं वैकुंठामध्ये भोगादी साधनं वैकुंठात सगळी भरपूर आहेत. हो, पण वैकुंठामध्ये भक्तीचं प्रेम सुख मिळत नाही. वैकुंठात काय मिळत नाही? भक्तीचं प्रेम सुख वैकुंठात मिळत नाही. आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये त्याला काला असं म्हटलेलं आहे. पहा, काला. हो, वैकुंठे तो आयसे नाही कवळ काही काल्याचे. काय वैकुंठात नाही? काला वैकुंठात नाही. आणि काल्याचंच नाव म्हणजे भक्तीचं प्रेम सुख. मग भक्तीचं प्रेम सुख हे वैकुंठात मिळत नाही. आणि भक्तीच्या प्रेम सुखासाठी परमात्मा पारखा झाला. आणि म्हणून परमात्म्याने सांगितलं मला मृत्यू लोकात जन्म मिळावा. इहलोकीचा हा देह इच्छा केली परमात्म्यानं मला मिळावा, पण परमात्म्याला मिळाला नाही. हो, शेवट आमचा परमात्मा श्रीखंड्याच्या रूपानं 36 वर्ष नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपानं काम केलं. देवानी वैकुंठ सोडलं. देव मृत्यू लोकात आले. आणि आले म्हणजे काय? पंक्तीला नाही बसले. आले म्हणजे आमच्या संतांच्या घरी देवानं राहावा, देवानं काम करावा. हो, किती मोठा अधिकार आहे नाथांचा. नाथांच्या घरी परमात्म्यानं काम करावा. परमात्म्याला काम करणं आवडलं मृत्यू लोकातलं, पण वैकुंठ आवडलं नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. मला वैकुंठ आवडत नाही. मग म्हणले मला शेषाचं शयन आवडत नाही. आवडतं काय? वैष्णव सदन आवडले. मला संतांचा सहवास आवडतो, संतांचा संग आवडतो. संतांच्या संगतीतलं भक्तीचं प्रेम सुख तो मिळवण्याकरता मला त्याच्यात आनंद वाटतो. आणि म्हणून परमात्म्याने इच्छा केली मृत्यू लोकात जन्म मिळावा. पहा आपण किती भाग्यवान आहोत. तो जन्म ब्रह्मादिकाला मिळाला नाही, देवाला मिळाला नाही, तो आपल्याला मिळालाय. बस
पण आता मिळून उपयोग नाही, तो कळाला पाहिजे तरच मिळाल्याचा उपयोग आहे, नाही तर मग कधी कधी नाही मिळाल्याला बरा. काय काय बोललो मी? तुम्ही कीर्तन ऐकत आहे ना सगळे? हा म्हणा ना. हो, काय हरकत नाही. मिळालेला मानवी जन्म आता आम्हाला कळाला पाहिजे, हे बाकी महत्वाचं आहे. तो तसा सहजासहजी कळणारही नाही. हो, म्हटले का हो, वैकुंठापेक्षा कदाचित मृत्यूलोक श्रेष्ठ असेल, पण स्वर्गापेक्षाही मृत्यूलोक श्रेष्ठ आहे का? म्हटले का? म्हटले इथान्यांना गडबड झाली, कुठं जायची? स्वर्गात. आणि स्वर्गातल्यांना गडबड झाली, परत इकडे मृत्यूलोकात यायची. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. म्हणले का हो, तुम्हाला स्वर्गात कशाची कमतरता वाटली म्हणून तुम्हाला मृत्यूलोकात यावं वाटतं? स्वर्गातल्यांनी सांगितलं, भक्तीचा आनंद स्वर्गात नाही. हो, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा कुठं नाही? स्वर्गी नाही. काही नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची सोय स्वर्गात नाही. हो, एक जण देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन, याच स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ. का? तर स्वर्गातले अमर त्यांना सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची सोय स्वर्गात नाही. मी एक जणाला विचारलं, बाबा म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. तो म्हणला म्हणत जा, पण मला म्हणला कधी म्हणायचं? अरे मी म्हणलं बाबा कधी म्हणायचं म्हणजे तुला ज्या वेळेस वेळ असेल त्या टायमाला म्हणत जा. तो म्हणला आता आम्हाला कशाचा वेळ? म्हटलं मग? म्हणलं आम्ही आता बहुतेक म्हणलं आम्ही विठ्ठल विठ्ठल स्वर्गात गेल्यावरच म्हणतोय. काही नो त्या म्हणलं स्वर्गात म्हणता येणार नाही. तो म्हणला का? अरे म्हणलं बाबा म्हणताच येत नाही स्वर्गामध्ये. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणलं स्वर्गात म्हणता येत नाही. मग तो म्हणला मग कधी म्हणलं पाहिजे? म्हणलं मग आता म्हणलं पाहिजे. स्वर्गात जायच्या आधी म्हटलं पाहिजे. म्हटलं कधी का म्हणेना मन, पण स्वर्गात जायच्या आधी मन. स्वर्गात म्हणता येणार नाही. जे काय देवाचं नामस्मरण करायचे ते इथंच करायचं. नाही तसं विठ्ठल विठ्ठल म्हणायला जमलं तर गावात जायचं. गावात जायचं म्हणजे पाराव नाही जायचं. गावात जायचं म्हणजे जिथं कीर्तन चाललंय, जिथं प्रवचन चाललंय,
तिथं जात जायचं. तसं नाही एकट्याला म्हणून वाटलं तर मग कीर्तनात कीर्तनात महाराज मधून मधून विठ्ठल विठ्ठल म्हणतच असतो. नाही तसं जमलं तर त्याच्या पाठीमाग म्हणायचं. हो, पण कधी म्हणायचं? स्वर्गात जायच्या आधी म्हणायचं. हो, कारण मानवी जन्म तितकं श्रेष्ठत्वानं तुम्हाला परतो मिळालाय. इतर देहाच्या बाबतीत देवाचं भजन करण्याची सोय नाही. याच देही घडे देवाचे भजन. आता याच प्रत्यय वापरलाय पुढं. याच, हो, या जन्मी घडे देवाचे भजन असं म्हटलंय का हो? असं नाही म्हटलं. तर च प्रत्यय वापरला. याच देही, हो, म्हणजे याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की याला दुसरा पर्याय नाही. हो, दुसरा ऑप्शन नाही. परफेक्ट त्याचं उत्तर. च प्रत्यय आला याच. हो, मग एक जणांनी विचारलं का, म्हणले च का याच का नाही, म्हणले याच का तर याच्यासाठी असं आहे, एखाद्याला बोलवायचं असलं समजा, आता कार्यक्रम आहे, मला दाजींनी सांगितलं, म्हणले रावडीला कार्यक्रम करायचे. म्हटले आपण नव्हतं का दशक्रियेचं प्रवचन केलं? हो हो म्हटलं बरोबर. मग म्हटले आता परत त्यांचंच वर्ष श्राद्ध आहे. बरं मी म्हटलं मग, म्हटले आपल्याला कार्यक्रम करायचा आहे पण तुम्हाला यावंच लागेल. काय सांगितलं? यावंच लागेल. यावंच लागेल म्हटल्याच्या नंतर मी असं ठरवलं आपल्याला जावंच लागेल. हो, आणि ते जर म्हटले असते ना कार्यक्रम आहे आणि या बर का, मी सुद्धा एवढं म्हटलं असतो येतो बर का. हो, का तर च प्रत्यय नाही, पण जिथं यावंच लागेल असाच प्रत्यय येतो. तसं संत महात्मे सुद्धा च प्रत्यय वापरतात आणि मग म्हणतात याच. म्हणजे दुसऱ्या जन्मात देवाचं भजन करण्याची सोय नाही. फक्त मानवी नरदेह असा आहे तो परमात्म्याचं भजन करू शकतो. याच देही घडे. हो, इतर देह नाहीत का? म्हणले आहेत की, पण भजन करण्याची सोय नाही. आणि म्हटले का हो? मग म्हटले माणसाचा जन्म मिळून जर समजा भजन करीत नसेल तर, म्हणले मग माणसाचा मिळून त्याला उपयोग काय? नाही तरी थोडी स्वान सुकरे बापोडी. बाबा जर मानवी नरदेह मिळून सुद्धा जर नाही परमात्म्याचं भजन केलं तर मग मानवाचा नरदेह मिळून उपयोग काय? मग जगत नाही का? जगात इतर पशु पक्षी प्राणी सगळी जगत्यात. अरे जगण्याची प्रत्येकाची भूमिका आहे. प्रत्येक जण जगतोय. पण या मृत्यू लोकांमध्ये मी कशाकरिता आलो? एवढी भारत देशाची लोकसंख्या असताना सुद्धा एवढ्या गडबडीत आपला नंबर लागलाय. म्हणजे काहीतरी महत्वाची भूमिका आपल्याकडे. आणि म्हणून या नरदेहाला आल्याच्या नंतर श्रेष्ठत्वानं तो आम्हाला अधिकार दिलाय परमात्म्याच्या भजनाचा, नामस्मरणाचा. म्हटले पशु पक्षी नामस्मरण करत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. म्हटले का? पारमार्थिक प्रक्रियेचं ज्ञान पशु पक्ष्यांजवळ नाही, म्हणून पशु पक्षी परमात्म्याची भक्ती करत नाही. हो, पशु पक्ष्यांना परमार्थिक प्रक्रियेचं ज्ञान नाही. हो, म्हणजे पशु पक्ष्यांना ज्ञान नाही असं म्हणता येत नाही. हो, पशु पक्ष्यांना संसाराचं ज्ञान चांगलं. हो, पशु पक्षी संसार जोमाने करतात. हो, संसाराचं ज्ञान चांगलं कुणाला? तुम्ही कीर्तन ऐकत आहे ना, मग काय हरकत नाही. हो, संसाराचं ज्ञान चांगलं कुणाला? पशु पक्ष्यांना. माणसापेक्षा पशु पक्ष्यांचा संसार जोरात आहे माणसापेक्षा. हो, तुम्ही म्हणता कसं काय? बघा तुम्ही पशु पक्ष्यांच्या संसाराचं बारीक निरीक्षण करा कधी. हो, पशु पक्ष्यांच्यात बघा दावादावी नाही, फुगाफुगी नाही, रुसारुशी नाही, हानामार्या नाही, कोर्टात केस नाही, कंप्लेंट नाही, काही नाही. हो, संसार माणसापेक्षा चांगला. हो, पशु पक्ष्यांचा. पण परमार्थाचं ज्ञान नाही. हो, आम्ही आळंदीला असताना बाबा आम्हाला उदाहरण द्यायचे. बाबा म्हणायचे, मुलं सगळी बसली ना बाबांच्याकडे, मग बाबा आम्हाला गमती गमतीने उदाहरण द्यायचे. बाबा म्हणायचे, मुलांनो एका कोंबडीला 32 पिलं. हो, पुढाट मागाट डावीकडे आठ आणि उजवीकडे आठ. 8 चौक
8 चौक किती? नाही बरं काय हरकत नाही, मी सांगतो. हो 32 पिलं कोंबडीला माग पुढं, आणि कोंबडी मधून चालायची हिटलरच्या राणी सारखी. आता म्हणते आम्ही केव्हा हिटलरची राणी चालताना पाहिली नाही, पण पहा कधीतरी. हो ती जशी चालायची, कारण तिच्या आगे पिछे सैन्य असायचं, तसं या कोंबडीच्या सुद्धा आगे पिछे सैन्य असायचं. हो पण गहार गहार म्हटलं की सगळी पिलं पंखा खाली घेती. कोण? हो 32 लेकर सांभाळती. कोण? कोंबडी. तुम्हाला आम्हाला 2 जम करी दे. सामान्य भूमिका नाही, 2 असली ना महाराज, एक तुमच्या संस्थेत घेऊन जा. म्हटलं गाव कोणतं, बारकन यायचं का मोठं? नाही म्हटलं बारकन या ना. म्हटलं गाव मोठं का नको? नाही म्हटले मोठं हुशार आहे. आता मोठं हुशार आहे म्हणून नाही, जडगाव देतो का आमच्याकडे? तुम्हाला सांगतो आमच्या कारखान्यात सुद्धा याडगाळ नाही चालत. हो मग ती अशीच अर्धमकच कमाते दोघं काहीतरी. माणसाला वाटतं बरं आपलं इकडं नाही शिकलं तर इकडं शिकणं, लय हुशार माणसं. पण जो तिकडं नाही शिकले इकडं कसा शिकन? ही तरी काय एवढं सोपं आहे का? हा इथं आमची सुद्धा आता 22 वर्ष गेल्यात, तवा आता शिकुड तरी इथं उभा राहतोय. हे बी काय एवढं सामान्य भूमिकेतलं नाहीये. काय सांगत होतो मी आपल्याला? कीर्तन. शाबास. 32 लेकर सांभाळती कोंबडी. हो म्हणजे संसाराचं ज्ञान चांगलं. तीच कोंबडी तुळशीला पाणी घालील का? हा घालणार. गळ्यात माळ. कोण? कोंबडी. हो आळंदीला जायची नाही, पंढरपूरला जायची नाही, कीर्तनाला जायची नाही. कोण? हा कोंबडी. कोंबडीचं सांगतोय महाराज. संसाराचं ज्ञान चांगलंय पण परमार्थाचं ज्ञान नाही. मनुष्य प्राणी असा आहे, तो संसारही चांगला करू शकतो आणि परमार्थ सुद्धा चांगला करू शकतो, तो मनुष्य प्राणी. हो मग मिळाला एवढ्या पराकोटीतून आम्हाला हा मानवाचा जन्म मिळाला. आयुष्यही मिळालं, पण किती मिळालं? कलियुगात मानवाला आयुष्य थोडं सांगितलं. तुम्ही म्हणता थोडं म्हणजे फार अल्प. तरी किती बुवा? तरी 100 वर्षाचं आयुष्य मानवाला कलियुगामध्ये सांगितलं. 100 वर्षाचं आयुष्य मानवाला. प्रत्येकच माणूस 100 पर्यंत जाईल असंही नाही. हो पण 100 वरती शिक्कामोर्तब झाला. आपण कधी शोरूमला गेलो ना गाडी घ्यायला, कंपनी त्यांच्या अवरेजचा आपल्याला शिक्का ठोकून देते. कंपनीचा अवरेज एवढं. आपल्याला प्रत्यक्षात तेवढं मिळतं का? तेवढं मिळत नाही. हो मी आता पाठीमागे वॅगनर गाडी घेतली ना, आणि मग गाडी घेतल्यावर सर्व्हिसिंगला गेलो. तिथं आले ते मॅनेजर म्हटले कस काय गाडी कशी काय वाटते? म्हणलं गाडी चांगली. अवरेज कशी काय? मी म्हटलं तुम्ही लबाड बोलता, तुम्ही खोटं बोलता. म्हटले का? म्हणलं काय राव तुम्ही म्हणले गाडी 36चा अवरेज देईल. मग म्हटलं किती देते? मी म्हणलं 32चं देते. अहो म्हटले आमचं कसं असतं? म्हणलं कसं असतं? म्हणजे आमचं कंपनीचं असतं. म्हणलं मग गाडी आम्ही काही कंपनीत घेतो म्हणजे काय इकडं कंपनीच्या बाहेर घेतो का? हा तुम्ही सांगायचं ना आम्हाला 30च अवरेज देईन, आमची काही तक्रार आहे का बुवा? पण तुम्ही 36चं सांगता गाडी 32चं देते. नाही म्हटले आता आम्ही कसं असतं इंधनाची क्षमतेवरनं अवरेज ठरवतो. मी म्हटलं बाबा इंजिनाची क्षमता ही शिद बसून नाही कळत, असं पटांगणाला ये, रोडला ये आणि मग गाडी चालून बघ, मग तुला कळण खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे. मग गाड्यांचा अवरेज काढताना कंपनीवाल्यांनी खड्डे सुद्धा विचारात घेतले पाहिजे. हो त्यांनी सांगितलं 36चं तेवढं देत नाही, मिळत नाही. कलियुगात तसंच मानवाला आयुष्य 100 वर्षाचं सांगितलं, पण 100 पर्यंत प्रत्येक माणूस जात नाही. हो आणि तसं तर मानवाचं आयुष्य खरं 40 वर्षाचंच आहे. हो मग तुम्ही म्हणता 100 कसं झालं? 100 कसं झालं म्हणजे 100 अतिक्रमणाने झालं. हो आपण अतिक्रमण केलं. कुठं केलं? आता 2 मिनिटात सांगून जातो तुम्हाला कुठं अतिक्रमण झालं. सृष्टीची उत्पत्ती ज्या वेळेस झाली त्यावेळेस 4 खाने आणि 84 लक्ष योनी जीवस्थिती निर्माण झाली.
आणि त्यावेळेस 4 प्राणी जन्माला आले. एक पहिला प्राणी आला मनुष्य प्राणी, दुसरा बैल, तिसरा कुत्रा आणि चौथा घुबड. हो, तुम्ही पाहिलंय ना घुबड? हो, नसल कुणी पाहिलं तर या आमच्या गावात. आमच्या गावात बरीच मंदिराव आहेत. घुबड हे 4 जन्माला आले आणि चौघ एकत्र बसल्यावर त्यांचा विषय चालू झाला चौघांचा. म्हटले का रे, मृत्यू लोकात जन्माला पाठवलंय पण जगायचं किती वर्ष? हो म्हटले ते काही ठरलं नाही अजून. मग मग त्यांनी त्यांचा प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव घेऊन ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे पा तुमच्या मागण्यांचा विचार करू, पण म्हटले उद्या या, उद्या. म्हटले आज का हो, आज का नाही? म्हटले आज नाही, उद्या. कारण म्हटले तुमच्या मागण्यांचा विचार करायला आमची पण मंत्रिमंडळाची बैठक व्हावा लागेल ना. हा, आणि मग मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यावर तिथून पुढे तो पास. तसं मंत्रिमंडळ बरा निर्णय घेते काय काय वेळेला. हो, म्हणजे मी काय कोणत्या पक्षाचा नाही, मला काय कुणी 10-5 रुपये दिलं नाही. हो, पण बरं आहे, बहिणींकरता केलं बिचाऱ्यांनी काय खावायना निदान. हो, म्हणजे अहो तिथून पुढं महिलांच्या चेहऱ्यावर अशी टवटवी आली. बरं झालं ना. हो, लाडकी बहीण नाही का. आणि तिथून पुढे जरा घरात पण दाब वाढला त्यांचा. सोपं आहे का आता मंत्रीची बहीण मानली. मी तर एवढ्या गडबडीत सकाळी म्हणलं, अरे चहा करून दे ना, मला जायचंय कार्यक्रमाला. मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे. अरे म्हणलं तू मुख्यमंत्र्याची बहीण आहे, पण मी पण मुख्यमंत्र्याचा दाजी आहे ना. योजना आहे हे चालू राहणार आहे. पण मानवी जीवन आम्हाला जगताना आनंदासाठी जीवन जगायचं. काय सांगत होतो मी आपल्याला? कीर्तन. शाबास. हा, ह्या चौघांनी ब्रह्मदेवाकडे प्रस्ताव दिला. ब्रह्मदेवाने सांगितलं उद्या या. दुसऱ्या दिवशी गडी ब्रह्मदेवाच्या दरबारात गेल्यावर ब्रह्मदेवाने त्यांचा प्रस्ताव पाहिला. त्याच्यात त्यांची अशी मागणी होती, आम्हाला मृत्यू लोकात जन्माला पाठवलंय पण आम्ही जगायचं कुणी किती वर्ष, आम्हाला वय ठरवून द्या. नुसत्या वाटण्या नको, 7-12 नावाव करून द्या आपल्या भाषेत. हो, ब्रह्मदेवाने सांगितलंय पा, म्हटले असं करा, सगळ्यांना समसमान 40 वर्षाचं आयुष्य घेऊन टाका. आणि 40 वर्षाचं आयुष्य दिलं आणि सगळी नाराज, चौघ नाराज. ब्रह्मदेवालाही कळाना दिलेलं आयुष्य कमी झालं का जास्त. म्हणून बैलाला विचारलं, का रे फार नाराज आहेस, 40 वर्षाचं आयुष्य कमी झालं का जास्त? तो म्हणला जास्त म्हणजे लई झालं एवढं 40. हो, मग म्हटले काय बोलता येत नाही, चालता येत नाही, दुखायला लागलं तर सांगायची सोय नाही. येतं का हो सांगता? काय बैलांना गुरांना काय सांगता येतं का? पण गुरांचा डॉक्टर श्याना. कोण? गुरांचा डॉक्टर श्याना. कोणतं इंजेक्शन देतो त्याचं त्यालाच माहिती. पण दुसऱ्या दिवशी अगदी जनावर टकाटक. अरे याला म्हणायचं ज्ञान. हो, नाही तर आहे माणसाचा डॉक्टर. लगा पार घे श्वासन सोड श्वासन उलटान पालटान करीतो त्याला. मग नंतर विचारतो तुला काय होतंय? त्याने म्हणायचं काय नाही, आलतो तुला बिया ठायला. हो का? अरे बैलांनी सांगितलं मग एवढं आयुष्य नको, 40 कमी करा. किती? 20 वर्षाचं कमी करा. अरे पण द्यायचं कुणाला? एक नंबरचा हावरट प्राणी कोण? माणूस. आणि माणूस म्हणजे आपण म्हणलं येऊ द्या. बैलाचं 20 वर्षाचं आयुष्य घेतलं. किती झालं? हा 60 झालं. हा सांगता ना 60. आपल्याला 100 पर्यंत जायचं. 40 राहील अजून. कुत्र्याला उभं केलं का रे? फार नाराज. काय राव, काही खरं नाही. मग नको राव म्हणलं एवढं 40 वर्षाचं आयुष्य. का रे? ते म्हणला काय का रे?
इमानदार म्हणला मी इमानदार जेवढं राहायचं तेवढं राहतोयच. याच्या दारात जावं त्याने म्हणाव, तुम्ही म्हणा मी नाही म्हणायचो. याच्या दारात जावं त्यांनी म्हणावं हाड, याच्या दारात जावं त्यांनी म्हणावं हाड. काही लय इज्जत आहे का आम्हाला? 20 वर्षाचं आयुष्य आमचं कमी करा. अरे ते पण द्यायचं कुणाला? एक नंबरचा हावरट प्राणी कोण? माणूस. आणि माणूस म्हणजे आपण काळच नाही. आपण म्हणलं येऊ द्या. किती झालं? शाबास. मग जावायचं सुद्धा आवाज वाढला, मामाचा वाढला म्हणजे काय हरकत नाही. बेस्ट. 80 वर्षाचा आयुष्य. हो. इस्राईल गुबडाला विचारलं का रे फार नाराज? तेव्हा लय हाल. मग 40 वर्षाचा आयुष्य आम्हाला का रे? का? त्यांनी सांगितलं हो आम्हाला दिवसात दिसत नाही. दिवसात दिसत नाही. रात्रीची आमची लय पंचायत होती. अहो मग एक काम करा म्हणले 20 वर्षाचं आयुष्य आमचं कमी करा. आणि कमी करा पण द्यायचं कुणाला? देवाला वाटलं ह्यो आता थांबन मग थांबन. ह्यो थांबायला तयार नाही. हो अपेक्षा नाही माणसाची. हो 20 वर्षाचं आयुष्य कमी करा. गुबडाने सांगितलं. द्यायचं कुणाला? एक नंबरचा हावरट प्राणी कोण? माणूस. माणूस म्हणजे आपण म्हटलं येऊ द्या. किती झालं? बस 100 वर्षाचं आयुष्य. 40 वर्षापर्यंत माणूस जोरात जीवन जगतो. जोरात म्हणजे तो कोणाला विचारित नाही, त्याला कोणी विचारित नाही. कुठपर्यंत? 40 पर्यंत. हो एकदा का 40 वलंडली म्हणजे आलंय त्या मापावा. आता आलंय एकदा का 40 वलंडली नाही ना अजून वलंडली. पण एकदा ती ओलांडली की मुलाचं 2 हाताचं 4 हात होत्यात. म्हणजे कळतंय ना काय होत ती. मग आणि तोच मुलगा मग त्यावेळेस त्या बापाला सांगतो बाबा काय म्हटले आता तुम्ही प्रवास करू नका. कधी? 40 नंतर. बाबाने प्रवास करायचा नाही का? म्हटले बाबाला प्रवासाने त्रास होतो 40 नंतर. मग 40 नंतर बाबांनी कुठं जायचं? कुठं जायचं म्हणजे रानात जायचं. रानात जायचं म्हणजे काय आंब्या झाडा खायला झोपाय नाही जायचं. रानात जायचं याचा अर्थ असा आहे की बाबाच्या वाट्याला बैलासारखं काबाड कष्ट. आयुष्य कोणाचं घेतलंय? बैलाचं. कीर्तनकार असला तरी त्याला सुद्धा सुट्टी नाही. मला धरून घेत जा. नाही तर मग कधी कधी असं होतं मलाच म्हणलं म्हणून मला धरून घेत जा. एकदा का साठी ओलांडली आणि उलट बार दिलं. त्यावेळेस उलटी बारी देत. तो मुलगा सांगतो बाबा काय? म्हणजे रानात जाऊ नका आता तुम्ही. का? घरीच राहा. घरीच राहा म्हणजे काही चोपाळ्यावर झोपायचं नाही. घरी राहा याचा अर्थ असा बाबाला तर 2-4 नातू सांभाळाय आलेला असते. हो आणि बाबाने नातवंड सांभाळायची घराची राखण करायचं. कुत्र काय करत? राखण करत. 60 ते 80 वर्षाचं आयुष्य ह्या प्रकाराने. आणि एकदा का 80च्या पुढं आयुष्य मिळालं 80 ओलांडली. हो आपण वंडन म्हणून काय गेलं. पण जर ओलांडली कुणी मग दिसायचं कमी होतं, ऐकायचं कमी होतं, हातापायातली ताकद कमी होती. म्हाताऱ्या माणसाचं हातापायातलं सगळं प्रत्येक इंद्रियातलं बळ कमी होतं आणि सगळं बळ एकवटून म्हाताऱ्या माणसाचं येतं तोंडात. हो आणि मग म्हातारी माणसं बडबड करत्यातच. आता मी च प्रत्यय वापरतोय. म्हातारी माणसं बडबड करत्यातच. सुन बती म्हातार बडबड करणारच ना. का? ती वृद्ध काळाची स्थिती आहे. पण तुला म्हातार झाल्यावर कळल. काय तुला कळायचंय? एक तर मला म्हणजे अहो आमच्या म्हातारानं म्हणजे अहो काय हे सुद्धा शान काय झालं पुन्हा का
शान नाही म्हणजे तुम्ही किती दिवस झालं नादाय आलेले झाली की बाय म्हणले मग मला 15 वर्ष. 15 वर्ष म्हातारा किती वर्षाचं म्हणजे म्हातारा 85 वर्षाचं. मग म्हणलं तुझ्यापेक्षा म्हातारा जास्त दिवस झाले हितला. आणि तुम्ही ते म्हातारा काही सुद्धा शान नाही म्हणजे केलं काय म्हाताऱ्याने. हा अगं बाई म्हणलं त्या म्हाताऱ्याने 1.5 एकराचा 7-12 36 एकर केला. त्याला म्हणते तू म्हातारा काही शान नाही म्हणजे नेमकं काय. हो किती 1.5 एकराचा 7-12 36 एकर केलेली माणसं आहे आमच्या गावात. आमच्या डोळ्या पुढची उदाहरणं आम्ही पाहिलेत ती माणसं. हो पण 3-3 लाख असून सुद्धा भीक मागण्याची वेळ त्या बापाच्या वरती ती काही दुर्दैव म्हणावं लागेल. काय कलियुगातली उदाहरणं. सकाळी येताना मी पाहिलं एक गोष्ट. आमच्या गावापासून आमच्याच गावातली वस्ती येते 1-2-3 किलोमीटर पुढे आलो नावरा रोडनी. एक सुनबाई एका सासऱ्याला पाटावरती बसवून त्याला आंघोळ घालतानाच दृश्य मी पाहिलं. मला वाटलं कोणीतरी वडील असावा त्या मुलीचा. पण आमच्या गावाजवळची वस्ती म्हणून एक जणाला मी विचारलं. तिथं म्हटलं का रे ती ताई त्या माणसाला म्हाताऱ्या माणसाला पाटावर बसून आंघोळ घालती ती कोण आहे त्या माणसाची. त्यांनी सांगितलं ती सुने त्यांची. अरे मी विचारात पडलो कारण आता अशा प्रकारचं दृश्य कुठं पाहायला मिळत नाही. म्हटलं फार चांगली आहे रे ती मुलगी. त्या माणसाला म्हटलं माझ्या शेजार म्हटलं का. अरे म्हटलं येड्या त्या माणसाला पाटावर बसून सून आंघोळ घालती असं दृश्य कधी पाहायला मिळतंय का. त्यांना पाटाव नाही फार गादीव बसून आंघोळ घाल. का रे म्हणला म्हातार मिलिटरीत सुभेदार होत त्याला हे 45,000 रुपये पेन्शन. मी म्हणलं का बरोबर आहे ज्याला आहे पेन्शन त्याला टेन्शन. आमचं काय रे वाईट फार भयानक काळ आहे. मग वृद्धकाळाची आम्हाला स्थिती सांगितली. दिसायचं कमी होतं ऐकायचं कमी होतं आणि मग म्हाताऱ्या माणसाचा माणसं घरात तिरस्कार करतात. हो म्हाताऱ्या माणसाचा पण नाही केला पाहिजे तिरस्कार असं मला वाटतं. हो आणि म्हाताऱ्यांनी बी जरा जजमेंट धरायचं. मोकारच नाही बसायचं. तो त्या बदल्यात मिळालेल्या आयुष्यात देवाचं नामस्मरण करायचं. आता जी पुढचा काळ आहे उर्वरित आयुष्याचा त्यात माझं कसं होईल ना हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. माणसं म्हणतात मी नसल्यावर याचं कसं होईल तू निघ याचं बघून घेऊ काय करायचं ती. अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. अरे कोण आला कोण गेला कुणाचं राहिलं मला सांगा. आणि काळ कुणासाठी थांबत नाही भावांनो. वृद्धकाळाच्या स्थितीतून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जायचंय. हो आणि मग घरातली माणसं त्या माणसाचा तिरस्कार करतात. मी एकदा विचारलं का रे म्हटलं तुमचा आजोबा फार वर्षाचे झाल्यात. किती वर्षाचे झाले. ते म्हणलं आता आमच्या आजोबांना 97 वय चालू झाले आजोबाचं. मी म्हटलं अरे वा वा फार फार चांगलं. ते म्हणलं काय राव चांगलं. मी म्हणलं आता कसं काय आजोबाची म्हणजे मी विचारलं त्याला तब्येत आजोबाची कशी काय. ते म्हणलं आता आजोबाचं काय आता आजोबा गेलेच म्हणून समजायचं. अरे पण अजून हायत ना हायतच म्हणलं गेलं म्हणून समजायचं. मी म्हटलं वा वा. मी म्हटलं तुम्ही फार म्हाताऱ्या माणसावर प्रेम करणारी माणसे म्हणलं तुम्हाला आहे ना गावात ग्रामपंचायतीत आणून तुमचा सत्कार केला पाहिजे का. अगं म्हणलं म्हातारा माणूस हायतच म्हणताय तुम्ही गेलं म्हणून समजायचं म्हणजे हा गेल्यावर काय समजायचं. येणारा काळ फार भयानक मिळालाय आम्हाला. त्याला कलियुगात मानवाला 100 वर्षाचं आयुष्य. इतर युगाच्या तुलनेत जरी थोडं असलं ना तरी संत महात्मे म्हणतात मिळालेल्या आयुष्याचा चांगल्या प्रकाराने आमच्या जीवनामध्ये त्याचा विनियोग व्हावा. अल्प आयुष्य मानव देह काल भजनाची उरले
आयुष्य मानवाला अल्प सांगितलं, तर 100 वर्षाचं आयुष्य मिळालंच कलियुगामध्ये, 50 वर्षाचं आयुष्य गेलं झोपण्यात, राहिलं किती? जाऊ का मग घरी? राहिलं किती? 50. 25 वर्षाचं आयुष्य गेलं आमचं संसार करण्यात, राहिलं किती? 25. 20 वर्षाचं आयुष्य गेलं आमचं तारुण्यात निघून, राहिलं किती? 5. आणि लागली ग्रामपंचायत. काय भजनाशी उरले ते पाहेगा, ज्याच्याकरिता भगवान परमात्म्यानं आम्हाला हा देह दिला, त्याच्याकरिता काय? त्याच्याकरिता काहीच नाही केलं आम्ही. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने. का? ही बदलत्या काळाची स्थिती आहे, आणि त्या बदलत्या काळातून आम्हाला त्या क्षितिजाच्याही पलीकडे जायचंय आणि त्या परमात्म्याचं स्वरूप पाहिजे. हो, परमात्माने आम्ही वेगळे नाहीयेत मुळातच. अहम ब्रह्मास्मी, मी साक्षात ब्रह्म आहे. हो, पण हे मान्य करीत नाही आम्हीच. हो, एखाद्याला जर सहज म्हटलं ना, हो, चेतन महाराजाला जर म्हटलं ना, महाराज तुम्ही देव आहात, ते म्हणते छे मी कशाचा आलोय, म्हणजे का मान्य करत नाही माणूस, पण आहेत साक्षात तेच. हो, आपण प्रत्येक जण देवाचे अंश आहोत. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाचा श्लोक आलेला आहे. कोणता? ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंशात्मक रूपानं आहे, म्हणून चालतोय, बोलतोय, सगळ्या क्रिया होत्यात, सगळे व्यवहार होतोय, मी त्याच्यामध्ये आहे, माझं अस्तित्व म्हणून. हो, आणि जर का एकदा त्यानं त्याचं अस्तित्व काढून घेतलं, त्याचा पाठिंबा काढून घेतला, आपला पॅनेल चितपट. मग आहे मी ब्रह्म, मग त्या फक्त मला स्वरूप स्थितीला पोचायचंय. अज्ञानाचं आलेलं आवरण, अहंकाराचं आलेलं आवरण, अज्ञानाचं, अहंकाराचं, आणि या अहंकाराच्या मला तो सांडूनही त्याच्या पर्यंत पोचायचंय. का? नवे नवे ईश्वर स्वरूप व्हायचंय, आणि होता येतं. आजही ईश्वर स्वरूप होता येतंय. हो, पण समर्थ सद्गुरूचा कृपा आशीर्वाद जीवनामध्ये प्राप्त व्हावा लागतो, तरच तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचता येईल, अन्यथा नाही. हो, नको त्याच्या माग पळून जीवनात काहीच मिळत नसतं. हो, पण लाचार झाली माणसं, एका वडापाव दिवस दिवस पळाली माणसं. हो, काय एवढ्यासाठी मिळाला मानवाचा जन्म, इतक्या खालच्या पातळीवर मिळाला मानवाचा जन्म. अरे अरे, मिळालाय, पण तो मिळालेल्या मानवी जन्माचं मातेर केलं. अरे, निश्चित स्वरूपानं फार महत्वाचा आहे हा जन्म. हो, आमचे जगद्गुरु तुकोबार आहे, म्हणतात की मिळालेला मानवी जन्म फार महत्वाचा आहे, आणि परमात्म्याने इच्छा केली मिळावा म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात देव
आलो. तुकोबाराय स्वतःला धन्यता देतात. धन्य आम्ही जन्मा आलो. एका साधकानं प्रश्न केला तुकोबारायांना, का हो तुकोबाराय, तुम्हाला धन्य असं का वाटतं? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगात सर्वश्रेष्ठ असणारा भगवान परमात्मा आणि त्या परमात्म्याची सेवा करायला आम्हाला मिळतं, याच्यापेक्षा अजून धन्यता जीवनात असावा काय? हो, कधी कधी महाराज स्वतःला धन्यता देतात, कधी कधी महाराज माता पित्याला सुद्धा धन्यता देतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आमच्या सावता महाराजांना धन्यता दिली कोणी? नामदेव महाराज. का? महाराज कधी कधी स्वतःला धन्यता, कधी माता पित्याला धन्यता, तर कधी कधी कुळाला धन्यता. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. कधी कधी कुळाला धन्यता आहे. हो का? मग ज्या उद्देशानं जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला धन्यता मानतात. धन्य धन्य आम्ही जन्मा आलो. बरं म्हटले, आला जन्माला काय करायचंय? नाही म्हटले, त्या परमात्म्याचं आम्हाला शरणांगत दासवायचंय. अनन्यतेला आम्हाला त्याला शरण जायचंय. आणि अनन्यतेने जर तुम्ही त्याला शरण गेला तरच तो तुमच्यावरती आलेल्या संकटाचं निवारण परमात्मा करतो. हो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण. अरे अनन्यतेने मला शरण आला, त्याचं जन्म मरण संपवण्याची ताकद त्या परमात्म्यामध्ये. मग किती श्रेष्ठत्वानं चला मिळालाय आम्हाला आता मानवाचा जन्म. हो, मग परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती जिथे आहे तिथं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. हो, आपोआप आहे. जसं अंधाऱ्या खोलीमध्ये बल लावल्याच्या नंतर अंधार जातो, म्हणजे तो काही कुठं जात नाही का? जातो नाही म्हटले, आम्हाला दिसत नाही म्हणजे आम्ही असं ठरवलं तो गेला आणि लगेच लाईट गेली की परत आहे तसा अंधार खोलीत तयार झाला. अरे म्हटले, अंधार गेलता मग तो आला कसा? नाही म्हटले, आला कशाचा? मुळात तो गेलाच नव्हता. गेला नव्हता मग दिसत नव्हता. दिसत नव्हता असा नाही, तो अंधारच प्रकाशमान झाला. पण प्रकाशानं त्याची छाया काढून घेतली, तो तयार आहे. तसं आम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, हो, आणि परमानंद सुखाची प्राप्ती, जिथं रोग्यासह रोगाची निवृत्ती असं म्हटलेले. हो, एका माणसाला रोग झाला, आता पटकन सांगतो बर का. मग तुम्ही म्हणता इतक्या वेळ काय चाललंय? इतक्या वेळ मी तेच चाललंय. आता आणखीन पटकन सांगतो. एका माणसाला रोग झाला. रोग झाल्याच्या नंतर तो वैद्याकडे गेला. पूर्वी वैद्य असायचे आणि नाडी परीक्षणावरनं लगेच सांगायचे काय झालंय ते. तो वैद्याकडे गेला आणि वैद्यानं त्याचा असा हात घेतला, त्याचं नाडी परीक्षण केलं आणि सांगितलं काय काळजी करायचं काम नाही. म्हटलं का? आजार काय फार असा भयंकर नाही, आजार नॉर्मल आहे. तुमचा आजार कळला. तो म्हणला वा वा, बरं मग काय करावं लागेल? म्हटलं काय नाही, औषध फार सोपं आहे. तो रोगी म्हटला नाही. तरी वैद्यानं सांगितलं अरे बाबा औषध फार सोपं आहे. नाही तो म्हणला मग सोपं, मग पण तरी काहीतरी करावा तर लागेलच ना. करावा लागणार आहे, औषध फार सोपं आहे. म्हटले नक्की काय काय करायचं? काय? वैद्यानं सांगितलं काही करायचं नाही बाबा, फक्त उद्याच्याला तू माझ्याकडे येताना 1 लिटर वाघिणीचं दूध घेऊन ये. तेव्हा आपल्याला पटलं. कोण? तो रोगी. हा, आपल्याला पटलं. ते वैद्य म्हटले का कसं काय पटलं? अजून तुम्हाला औषध दिलं नाही तरी कसं काय पटलं? नाही ते मला तरी मला पटलं. नाही नाही, पण का पटलं? ते मला काय काय राव काय पटलं म्हणजे? हा, तुम्ही मला दूध आणायला सांगताय. कशाचं? वाघिणीचं. अरे काय आता काय वाघ म्हणजे का काय काय ती काही गाई आहे का काय म्हैस आहे? हा, वाघीण. अरे वाघिणीच्या कासत हात घालायचं काय सामान्य भूमिका आहे का काय? हा, गेलेल्या वाघिणीच्या कासत फक्त एकाच गाड्याने हात घातला. हो, आणि त्याचं नाव म्हणजे धर्मवीर संभाजी राजा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी ये कही शंभो राजा था. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात
ही जात मराठ्याची हे फक्त धर्मवीर संभाजी राजांनीच केलं. हो मग वाघ बर कदाचित तुम्हाला सांगतो वाघिणीचं दूध ज्या भांड्यात आणायचंय ना ते पात्र सुद्धा सोन्याचं लागतं. हो इतर धातूच्या भांड्यांना वाघिणीचं दूध छिद्र पाडून निघून जात. इतकी ताकद आहे कशात? वाघिणीच्या दुधात. म्हणून भांड सुद्धा कशाचं लागतं? सोन्याचं. तुम्ही कीर्तन ऐकत आहे ना? सोन्याचं भांड. बर कदाचित भांड सोन्याचं मिळल. काय बोलतोय मी आपल्याशी? कदाचित भांड सोन्याचं मिळल पण दूध काढायचं कुणी? काय दूध कुणी काढायचं? अरे पराक्रमाच्या गोष्टी नुसत्या सांगून पराक्रम घडत नाही. हो फार पूर्वी गेले माणसं पराक्रमी होऊन. हो आता पराक्रम माणसं हरवून बसल्यात. हो शौर्य माणसं हरवून बसल्यात. हो ताकदी राहिल्या नाही माणसांना. माणसं बारीक झाली, उद्बत्तीगत झाली माणसं. ताकदी कुठे? हो अरे ताकद पाहिजे माणसं. ताकदी नाही राहिल्या माणसं. पोरं बघा ना आता ही सगळी काय आमचं जावाई सोडलं तर काय बाकी किरकोळच माल आहे ना सगळा. का जावाई सुद्धा काही इतकं लय नाही पण सासरा तसा म्हणल्यावर जावाय असा पाहिजेलच की. नाही राहिला पराक्रम. एकदा सासवडला कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं आणि दाजी माझ्याकडं मोटरसायकल 4 चाकी नव्हती. ती माणसं म्हणली महाराज आता कुठं जाता एवढ्या रात्र? झोपा येतच. म्हणलं झोपू की मग काय त्याला. हो तिथंच मुक्काम सासवड मध्ये. दुसऱ्या दिवशी मी विचार केला म्हणलं काय काय घरी काही काम आहे का? लय लवकर जायला. साधूनी फिरत राहा. मोकार नाही फिरावा हा साधूचा स्वधर्म आहे. म्हटलं काही नाही आता मस्त जेजुरीला जाऊ दर्शन घेऊन मग घरी जाऊ असा निर्णय घेतला. सासवडवरून जेजुरीला आलो. दर्शन घेतलं. पायऱ्या उतरून खाली आलो. सगळं मला आठवलं 2011. तिथं कधी कधी भावना जागृत होत्यात माणसाच्या. पण तो गेलेला असला तर तिथं असा नियम आहे जेजुरीत. नवीन लग्न झालेलं जर जोडपं आलं ना तिथं तर तिथं असा नियम आहे त्या नवरदेवाने त्या नवरीला उचलून 5 पायऱ्या. 5 म्हणजे म्हणाय 5 पण काही 25 बी झाल्या. म्हणजे आपापल्या ऐपतीनुसार 11 कोण 25 कोण त्या पद्धतीनं. आणि मी दर्शन घेऊन खाली आलो. तसलं पाहायला असल्यावर मग मी तास हालत नाही. लाईव नाही म्हणलं ही बघ ना आता प्रत्यक्ष दर्शी तुझ्या डोळ्या पुढे चाललंय बघ ना ते दृश्य. मग मी बसलो तिथं. तर भांड मुलं अशी पटकून त्या पुरीला उचलायचे की पळत पायऱ्या. इकडं त्याने उचलले की मी म्हणायचो शाबास. आपली काही ओळख नाही काही पाळख नाही काही संबंध नाही आपला. पण त्याने तिकडून त्या पुरीला उचललं की मी म्हणायचो शाबास. पळत गेला की म्हणजे वा रे वा. काही ओळख नाही पाळख नाही. कारण ते दृश्य मी डोळ्याने पाहतोय. हे दृश्य पाहत असताना पुण्यावरनं एक जोडा आला. 35-55चा जोडा. आणि मग मी हेरलं ह्या रामाला हे धनुष्य उचलू शकत नाही. मी तिथंच बसलेलो. आलं. मुलगी हुशार होती. ती तिच्या नवऱ्याला म्हणली त्या उचलून घ्या असा काही नवस नाही. याचा अवतार पाहून हातात हात देऊन जरी 5 पायऱ्या चाललं तरी चालतंय ना. तवर बाकीचं गडी ह्याला भिडलं. टाक 500. म्हणला 500 पेक्षा
5 पायऱ्या अशा कुठं नाही 50 पायऱ्या चढायच्या. हा त्याला नाही नाही मी उचलणार. ती बायको म्हणते नको आगावपणा कशाला कुणी नाही म्हणला मी उचलणार. हा बसलं राहू खाली उभा राहिलं. अरे मी बघतो लोक म्हणलं आता काय आता आपल्या पुढे काही साधं आहे का काय आता ती पुढचं तिथवर ठीक आहे बाबा उचलला तर मांड्या लट 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 मी म्हणलं आता काय आता परिस्थिती अवघड आहे याच्या पुढे. वळाला गडी पायरी कसा मोर्चा पहिल्या पायरी पाय मांडला मी म्हणलं शाबास. पण म्हणलं 4 जायच्या अजून शाबास. दुसऱ्या पायरी पाय मांडल्या मी म्हणलं आता आता गडी हटत नाही. माझी त्याची ओळख काही संबंध नाही. मी नुसतं म्हणा शाबास. तसं जवळच होतं ना तसं त्याला बी जरा थोडस स्फुरण यायचं. तो जोमानी 2 पायऱ्या जोमानी चढला. तिसऱ्या पायरीला असा पाय लागायचा पण वर जायला पाहिजे. मला असं वाटतं पळत जाऊन त्याचा पाय पण मला आपली काय वळ कालावड्याने त्याला सोडलं मला धरलं ते 500 काय पडलंय जाईना पायी टेकाला. तिसऱ्या पायरी त्यांनी फार कसोशीने प्रयत्न केला पण नाही जमलं. त्याने अनेक प्रयत्न केला त्या फार मांड्यावर फार लटपट लटपट करून त्यांनी वरूनच त्या पुरीला टाकून दिलं आणि असं पडदरला मी म्हणलं तसं का धरलं पोट काय राहू काय आतली आताडी कातडी काय कुणी गेली. अरे काय होतास तू काय झालास अरे वाया गेलास तू. आणि छत्रपतींनी वाघिणीच्या कासत मी ते सगळं दृश्य मला आठवलं. एकेकाळचा चंद्रशेखर आझाद, एकेकाळचा भगतसिंग, एकेकाळचा सुखदेव, हुतात्मा बाबू गेनू पासून तर सावरकरापासून महात्मा फुलेंपर्यंत सगळी परिस्थिती माझ्या डोळ्यापुढे उभी राहिली आणि असं वाटलं अरे काय या महाराष्ट्रात जन्माला येऊन एवढा अपमान. सामान्य भूमिका नाही, पराक्रम हरवून बसली माणसं. त्या रोग्यानं सांगितलं वाघिणीचं दूध आणायला मला सांगताय. अहो वाघिणीचं दूध आणायला मी गेलो ना मी गेलोच म्हणून समजायचं. आणि मी गेल्याच्या नंतर माझा रोग कशाला माग रोग्यासह रोगाची निवृत्ती त्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हटलंय. मग मानवी जीवन आम्हाला मिळालंय गड्या हो आनंद करता मिळाले हो आणि हसत जायचं. मी मोकार नाही हो पण हसत जायचं. का हसायचं परत नाही माणसाचा जन्म. काही माणसं हसतच नाहीत हो पिढ्यान पिढ्या माणसं हसली नाहीत. काही दांडारल्यागत कायमच आपला काय हसणं काय तुझ्या काय गेली पाडलाय काय मावा पाडलाय काय हसकी काय महाराज आम्हाला हसाय नाही येत. हसाय नाही हसत ना आणि एकटाच असतो म्हणलं धार लाव कपड कपड पण हास अरे मोकळा होतो माणूस. खळखळून हसलं पाहिजे. ब्लड प्रेशर आमक तमक काही नाही. आता टेमगिरे महाराज माझ्या बरोबर बऱ्याच दिवसापासून कधी पोट दुखलं का आपलं शेजार यांनी जास्त खाल्लं तरी दुखलं नाही. बरं का खाऊ नाही खाल्लं बी पाहिजे. खात्यात माणसं भरपूर हो. अजून सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्ही कर्जत तालुक्यात जर खाली गेला ना नवसरवाडी नावाचं गावी सामान्य भूमिका नाही. योग योग गडी आज बी 35 आणि 40 पोळ्या हानीतोय हो. तसलं 8 गडी जर एखाद्या घरी आलं तर झालं त्याचं सत्यनारायण नीट. हा म्हणजे ही खोटं नाही. कुणी पाहुणं रावळं बोलवीत नाही त्यांना. एखाद्या बारक्या लग्नात कुस्ती तर वराडच उपाशी म्हणायचं. एवढा कसं काय खातो खाऊ दे
काय आमच्या पुराणात जर पाहिलं भीम किती खातो, दुर्वास ऋषीला किती अन्न लागलं सामान्य. मी का सांगतोय आपल्याशी हा युक्तिवाद का करतोय मी आपल्याशी? सामान्य भूमिकेतून आम्हाला हे मिळालेलं मानवी जीवन सार्थकी करायचं, याच्या करता माणसाचा जन्म आम्हाला मिळाला. हो, जगद्गुरु तुकोबाराय मग त्या भूमिकेतून बोलतात, धन्य आम्ही जन्म आलो. म्हटले आता काय? म्हटले आता काय नाही, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या साधने आता सच्चिदानंद पदवी घेणे. आता सच्चिदानंद. आता माणसं म्हटलं का हो भोसले महाराज, सच्चिदानंद म्हणजे काय हो? म्हटलं काय नाही, काय असं करू नको. सच्चिदानंद शब्द म्हणायला थोडा अवघड वाटतो. काय नाही, मग मी एका वाक्यात सांगितलं, सदा चित्ताला आनंद, बस सच्चिदानंद. आणि मग ते स्वरूप आम्हाला व्हायचंय. म्हणले कशाने होईल? ते होईल नामस्मरणाने. सदा नाम घोष करू हरी कथा, फायदा काय? तेने सदा चित्ता समाधान. आमच्या चित्ताला सदैव समाधान प्राप्त होईल. पण आम्हाला जे नाम घ्यायचंय, आम्हाला ते नाम मिळेल कुठं? नाम काय कुठं दुकानात मिळत नाही. हो, नाम काय कुठं ग्रंथात लिहिलेलं नाही. अरे समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने परंपरागत मालिकेतून ते महावाक्य तुम्हाला आम्हाला मिळत असतं संतांच्या मुखातून. हो, आणि संतांच्या मुखातून जर तुमच्या कर्णपटलापर्यंत गेलं तरच ते फळाला येतं, अन्यथा फळत नाही. हो का? नळोपरायचं एक अभंग आहे पहा, चाडिया मुखे दाना पडे तोची निवडे कन भारे. हो, नळोपराय म्हणतात, चाड्याच्या मुखातून जो दाना जमिनीत पडतो ना ज्वारीचा, भले तो वाढायला कमी वाढेल, पण त्याला येणार गणेश असं निबार येते. कुणाला? चाड्याच्या मुखातून जो दाना गेला तो. नाही तर मग आपल्या माणसं कडवाळ टाकतात की वाढत आहे मिस. हो, पण त्याला आलेली कणस का झालं कधी कोणी कडवाळ टाकलं झाली 10-15 पोती ज्वारी त्याला असं नाही. हो, बारीक बारीक पिशा काल आमच्या तिथं त्या बायांनी आमच्या कडवाळाच नेलं सारं फोडून. काय काही चाललंय यांचा देव देव. मी त्या 2-3 बायाला विचारलं काही चालवलंय म्हणलं. चाललं म्हणले संक्रांतीला कणस. म्हणलं कणस आहे काही? हा नाही म्हणलं त्या काही इलाज नाही, साजरं करायचंय. वाईट परिस्थिती. तुमच्या भागात तरी आम्हाला दिसल्या कुठं मोठं ज्वाऱ्या, आमच्या भागात नाहीची पाड नाही. काय आमच्या जुन्या परंपरा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, कालगतीत काही ठिकाणी त्या लोक पावत चालले. मी अपेक्षित मुद्द्याच्या आधारानं बोलतो. आम्हाला आनंद मिळवायचा आहे, ते महावाक्य आम्हाला मिळवायचंय, आणि ते महावाक्य सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानेच मिळते. हो, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि मग काय करसा संततेची माझे हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आणि मग एकदा का त्या महावाक्याचा बोध आम्हाला झाला की महाराज म्हणतात, मग खऱ्या अर्थानं हे मिळालेलं जीवन आणि जन्म मरणातील चालू असणारं आमचं हे जे रहाटगाडग, महाराज म्हणतात त्या जन्म मरणाच्या बंधनातून निवृत्त होता येतं. म्हणून आयुष्याच्या साधनाने सच्चिदानंद पदवी घेऊन खऱ्या अर्थानं आम्हाला स्वर्गामध्ये निशाण करायचं. तुका म्हणे पावटने करू स्वर्गाचे निशाणे, विठोबा रखुमाई,
आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे तुका मने पावटणे करू स्वर्गाची निशाणे धन्य आम्ही जन्मा आलो. आमचे तुकोबाराय म्हणतात आम्हाला खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये निशान करायचे, मिळालेल्या मानवी नरदेहाची यती कर्तव्यता साध्य करायची. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या मिळालेल्या मानवी जन्मामध्ये मानवी नरदेहाची यती कर्तव्यता साध्य करत असताना कैलासवासी हरिभक्तीपरायण भगवानराव रघुनाथराव टेकवडे वयाच्या 90 वर्षापर्यंत मानवाचं मृत्यू लोकात हे मानवी जीवन खऱ्या अर्थानं जगले. आदिशक्तीची सेवा अंतकरणामध्ये ठेवून सातत्यानं आदिशक्तीच्या नामचिंतनामध्ये खऱ्या अर्थानं राहून आपल्या कुटुंबाचा परमार्थ साधला, जीवनाचा परमार्थ साधला. 2 पत्नी 2 मुलं मुली हा सगळ्या परिवाराला बरोबर घेऊन जात असताना एका चांगल्या संस्काराची दिशा देण्याचं काम आपल्या कुटुंबामध्ये केलं. आमची पूर्वीची माणसं शिक्षणाने कमी होती पण संस्काराने परिपूर्ण होती आणि परिपूर्ण संस्काराने होती म्हणून मुलांचं जीवन मुलींचं जीवन अधोगतीच्या मार्गाने भरकटून न देता स्वतः प्रसंगी झिजला. बाप या कुटुंबाकरता झिजला आणि म्हणून एक आदर्श पितृतुल्य व्यक्तिमत्व या परिवारातलं हरपले, एक आशीर्वाद देणारे व्यक्तिमत्व हरपले. सातत्यानं अपार मुलांच्या वरती मुलींच्या वरती वयाच्या 90 वर्षापर्यंत प्रेम केला आणि तो बाप अनंताच्या प्रवासाला निघून गेला. कधी कधी हे कुटुंब घडवीत असताना तो बाप कधी कधी उपाशी पोटी झोपला पण लेकराची शाळेची फी भरली, त्यानं प्रसंगी तुटलेली चप्पल वापरली, पण मुलाला कॉलेजला जाण्याकरता बूट घेऊन दिले, मुलीला नवीन गणवेश घेऊन दिला, त्यांनी फटका बनेल वापरला, फटका शर्ट घातला त्यांनी शिवून. पण इतर मुलांच्या मध्ये गेल्याच्या नंतर आपली मुलं उघडी पडू नयेत हे जीवनात त्यांनी साधलं. अपार कष्ट करून कुटुंब घडवलं, कुटुंब फुलवलं. स्वतः तो बाप झिजलाय. हो, काय असतो बाप. ओ रामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा काळा करा, जिजू जिजू संसाराचा काळा करा. पोटामध्ये पाणी आणि कनवा करा, गडीभर थांब जरा, ऐक त्याची धापर, गडीभर थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप. लय अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप. त्या बापाने अनंत आमच्या करता हस्ता खाल्ल्या आणि आम्हाला घडवलं, आम्हाला उभं केलं. सामान्य भूमिका नाही करताना बापाच्या भूमिकेत जावं लागतं. हो, आणि फार मुलीचं नितांत प्रेम त्या बापावरती. हो, मी आज ते अनुभवतो महाराज, आज अनुभवतो. हो, 10च वर्षाची मुलगी पण मी जातो ना रात्री अपरात्री घरी, कधी 2ला जातो कधी 3ला जातो. मला
2-3 वर्षापासून कधी दाराला म्हणजे टकटक कधी वाजवावं लागलं नाही, हाकाच मारावा लागत नाही. माझ्या गाडीचा आवाज ऐकून मुलगी जागी असते, मुलगी जागी असते आणि तीच दार उघडते. मी पाहतो पहिल्यांदा आणि दार उघडलं की मिठी मारते. कधी कधी माझा आणि मुलांचा प्रसंग संबंध 4-4, 5-5 दिवस कधी कधी येत नाही. कारण मुलं झोपत असतात त्या टायमाला मी निघून येतो आणि कधी घरी गेलो तर मुलं झोपलेले असतात त्या टायमाला मी घरी जातो. पण मग फोन करणार, तुम्ही मला न सांगता निघून गेले सकाळी. मुलगी का बापावरती नितांत प्रेमी, पप्पा तुम्ही वेळेत पोहोचला का? जर कधी उशीर झाला तर म्हणणार गाडी जास्त दामटू नका, पळवू नका गाडी. का का सांगतोय मी? कारण बापावरती तिचं प्रेम. आमच्या सुनीता ताईचा, वनिता ताईचा बाप अनंताच्या प्रवासाला निघून गेला. 2 मुलं आहेत. हो, तो बाप आनंदाच्या प्रवासाला निघून गेला. या पुढच्या काळात जर त्या मुलांना वाटलं आम्हाला आमच्या बापासंग बोलायचे ना, फक्त फोटो त्या बापाकडे पाहून मनातली भावना मनातच व्यक्त करावी लागेल. ही उपेक्षा आहे मानवी जीव. जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा. ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पापा, ज्ञान देवा माय बापा. आई बाप मुलांच्या वरती अपार प्रेम करतात. अपार कष्ट करून मुलांना उभं केलं, मुलं घडवली. मुलांचा स्वाभिमान यशाच्या शिखरावरती गेलेलं त्या बापाला मुलाला पाहायचं असतं. म्हणून आईबाप सातत्यानं अहोरात्र प्रयत्न करतात. अंथरुणावरती पडलेली जरी आई असली ना तरी सासर वारसी मुलीच्या तोंडावरनं हात फिरवती आणि त्या ताईची पिशवी माहेरातून कधीच मोकळी जाणार नाही. ज्या दिवशी आई या जगात निघून जाईल त्या दिवशी त्या ताईनं ओळखून घ्यायचं, माहेरात परत पिशवी न्यायचीच नाही. माझी आई होती ना तोपर्यंत काय का होईना पिशवीत टाकून आई देत. परत परत माहेरात पिशवी न्यावीच वाटली नाही. एका ताईला मी विचारलं, का ग ताई, तिची आई गेल्याच्या नंतर ती आली नाही. विचारलं, ताई तू पिशवी नाही आणली हातात? तिने सांगितलं, मी काही न्यायला येत नव्हते माहेरात, पण आई देत होती. आणि आई जे देत होती ना ते आईचं प्रेम मला त्याच्यात प्रत्येक ह्याच्यात मला ते आईचं प्रेम जाणवत होतं ना, म्हणून मी ते आईने दिलेलं देत होते. मग हे आई बाप एकदा अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काय पाठीमागे मानवाचं जीवन अर्थशून्य होऊन जातो. जीवनात अर्थ राहत नाही कधी असं मला वाटतं. म्हणून रात्री अपरात्री आजही जरी गेलो तरी आईचा घराचा दरवाजा उघडा असतो. मी कुतूहलाला आईला एक दिवस विचारला, आई काय तू झोपली नाही का? रात्रीच्या 1:30 वाजली आहे. आईने सांगितलं, अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपलाय माझं लेकरू. रात्री अपरात्री रस्त्यानं एकटं घरी येतंय ना, म्हणून काळजी वाटते रे, म्हणून झोप नाही आली. कोण म्हणतंय? 62 वर्षाची आई लेकराशी बोलती. रात्रीच्या 1:30च्या प्रसंगात आई बोलती लेकराचा हात हातात धरून, अरे तू घरी येतोय ना म्हणून मला झोप येत नाही. आता तू घरी आलाय ना, आता मला झोप येईल. आणि ज्यांच्या करता अहोरात्र मी पळतोय, दिवसा पळतोय, रातचा पळतोय,
त्यांच्या बेडरूमचा दरवाजा मला अर्धा तास वाजवावा लागतोय. काही कुठे प्रेम आईचं. मग आईच्या आणि वडिलाच्या प्रेमाची तुलना जगातल्या इतर कोणत्याच प्रेमाची होऊ शकत नाही. ते आईनं आमच्यावरती आणि बापानं आमच्यावरती केलेलं आनंद आणि अनंताच्या छायेत केलेली ती प्रेमाची छाया आहे. आणि या प्रेमाच्या छायेला खऱ्या अर्थानं आमच्या सुनीताताई वनिताताई त्यांचे बंधू खऱ्या अर्थाने बापाच्या मायेच्या आणि माझं त्यांच्यातली खऱ्या अर्थानं काळानं हिरवलेली म्हणून पवित्र पावन कुळामध्ये एक बाप एक अनंताच्या प्रवासाला निघून गेला. टेकवडी परिवारातील आदर्श पितृतुल्य व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं काळाच्या पडद्या आड गेलं. भगवान परमात्म्याची आदिशक्तीची सेवा करून तो बाप अनंताच्या प्रवासाला गेला. भगवान परमात्म्याशी त्यांना आपल्या चरणाशी विलीन करून घेऊन भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करील की खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये पाप पुण्याचा हिशोब केल्याच्या नंतर आमच्या भगवान भाऊंना खऱ्या अर्थानं परमात्म्याने आपल्याशी विलीन करून ती पुण्य संपूर्ण दानाचं पुण्यरूपी फल स्वर्गामध्ये त्यांच्या वाट्याला जाऊ ही सदिच्छा ही शुभकामनाच्या या कीर्तनाच्या निमित्तानं व्यक्त करतो. या ठिकाणी एक वेळ सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर